26/11चं मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात आणलं। एनआयए आयजी बत्रांच्या नेतृत्वात विशेष पथक राणाला घेऊन भारतात। एनआयए मुख्यालयात तहव्वूर राणाची चौकशी। मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला यूएपीए कायद्याअंतर्गत अटक। पटियाला कोर्टात केलं हजर। तहव्वूर राणा विरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी 180 दिवसांचा कालावधी। 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाचा पहिला फोटो समोर। एनआयए मुख्यालयात नेतानाचा तहव्वूर राणाचा हा फोटो। तहव्वूर राणाला 20 दिवसांची एनआयए कोठडी। पटियाला कोर्टात राणाला हजर केलं। भारत सरकारकडून 26/11 प्रकरणातील सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील नियुक्त। ॲडव्होकेट नरेंद्र मान यांची नियुक्ती। नोटिफिकेशन जारी। राणाला कठोर शिक्षा होईल। उपमुख्यमंत्री शिंदे यांची एक्सपोस्ट। राणाला भारतात आणल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि विदेश मंत्री एस जयशंकर यांचं अभिनंदन केलं। मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचं इस्रायलकडून स्वागत। दहशतवाद्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भारत सरकारच्या चिकाटीबद्दल आभार। कसाबला जी शिक्षा झाली तशीच शिक्षा तहव्वूर राणालाही व्हावी। निवृत्त पोलीस अधिकारी हेमंत बावधनकर यांची मागणी। 26/11 हल्ल्यातील मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आझाद मैदानासारख्या ठिकाणी सार्वजनिक फाशी द्यायला हवी। 26/11तील शहीद पोलीस अधिकारी तुकाराम ओंबळेंचे भाऊ एकनाथ ओंबळे यांची मागणी। तहव्वूर राणाला आणायला एवढा उशीर का झाला? अरविंद सावंतांचा सवाल। राणाला तातडीने फाशी द्यायला हवी, सावंतांचं मत। पाकिस्तानच्या जेलमध्ये कुलभूषण जाधव अडकलेत, त्यांना परत आणा। तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। बिहार निवडणुकीपर्यंत भाजपचा राणा फेस्टिवल, राऊतांचा टोला। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहव्वूर राणाला भारतात आणून त्याचं राजकारण करू नये, विजय वडेट्टीवार यांची टीका। राजकारण करून मतांची पोळी भाजली जाईल, वडेट्टीवारांचं वक्तव्य। एसटी कर्मचाऱ्यांचं उर्वरित 44% वेतन मंगळवारपर्यंत मिळणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुढाकाराने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न सुटला। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतील। पहिल्याच दिवशी मोठा निर्णय घेत आवश्यक असलेला निधी मिळवून कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार देण्याची शक्यता। एसटी महामंडळाची राज्य शासनाकडे 1000 कोटी रुपयांची मागणी। कर्मचाऱ्यांचे पूर्ण पगार द्यायचे असल्यास या पैशांची गरज। यापैकी अर्थ विभाग किती निधी देतात याकडे लक्ष। एसटी कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा पगार 56% मिळाल्यानं अकोल्यात एसटी कर्मचाऱ्यांचं निषेध आंदोलन। नवीन आगार क्रमांक 2 वर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत सरकारचा निषेध केला। अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवारांचा साखरपुडा संपन्न। यावेळी जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवारांचे आशीर्वाद घेतले। जय पवार यांच्या साखरपुड्यात पवार कुटुंबियांचं फोटो सेशन। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांचा कुटुंबासोबत ग्रुप फोटो। जय पवारांच्या साखरपुड्यामुळे पवार कुटुंबियांमध्ये गोडवा वाढला। साखरपुड्याच्या कार्यक्रमाला शरद पवार, प्रतिभा पवार, प्रतापराव पवार आणि सुप्रिया सुळेंसह सर्व सदस्य उपस्थित। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीड कोर्टात सुनावणी। देशमुखांच्या मारहाणीचा व्हिडिओ कोर्टापुढे सादर। प्रशांत कोरटकर आज तुरुंगाबाहेर येणार। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 2 दिवसांपूर्वीच जामीन मंजूर। मात्र तांत्रिक कारण आणि सुट्ट्यांमुळे कोरटकरचा मुक्काम वाढला होता।
काही लोक चेहरा भोळा आणि भानगडी सोळा अशी असतात, अनेक वर्ष त्याला फसलो, मात्र आता तुम्ही फसू नका. सांगोल्यात एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका. काही लोक बंगल्यात बसून एफबी करतात, याचा अर्थ काय तर फुकट बाबूराव. मात्र आपणही एफबी म्हणजेच लाडक्या बहिणींचा फेवरेट ब्रदर एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले शहाजी बापूंच्या पुनर्वसनाचे संकेत. एक मॅच हरले म्हणून विराटची बॅट पुढच्या मॅचमध्ये तळपायची राहते का? शहाजी बापू म्हणजे टायगर, अभी जिंद आहे, त्यांना मोकळं सोडणार नाही. उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर. उद्या शहा रायगडावर जाणार. यावेळी सुनील तटकरेंच्या निवासस्थानी भोजन करणार. या दरम्यान पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार का, याकडे लक्ष. अमित शहा छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत. त्यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. अमित शहा मोठे नेते आहेत, पालकमंत्री पदासारखा छोटा वाद त्यांच्यापर्यंत जाणार नाही. मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य. महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त आज नाशिकमध्ये छगन भुजबळ फुले स्मारकाला अभिवादन करणार. फुले स्मारकापासून निघणाऱ्या मिरवणुकीत देखील सहभागी होतील. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आज पुणे दौरा. यावेळी फुले जयंतीनिमित्त महात्मा फुले वाडा येथे अभिवादन करणार. तसंच काँग्रेस भवनात पत्रकार परिषद घेतील. खासदार सुप्रिया सुळेंचा आज पुणे दौरा. महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त सुप्रिया सुळे समता भूमी येथे अभिवादन करणार. भिसे कुटुंबियांची देखील त्या भेट घेतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रायगड दौऱ्यावर. पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी ते भेट देतील. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी आज बोलावली नाशिक जिल्हा बँकेची बैठक. आर्थिक अडचणी सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी चर्चा होणार. सुधीर मुनगंटीवारांच्या मुखी सरकार बदलाची भाषा. माझं प्रमोशन होण्यासाठी सरकार टिकलं पाहिजे, मुनगंटीवारांचं वक्तव्य. नाशिकमधल्या व्याख्यानमालेतल्या वक्तव्याची आता चर्चा. भविष्यात काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षात जाईन असं जयकुमार गोरेंना मंत्रिपद मिळालं तसं आपल्याला देखील मिळेल. विशाल पाटलांनी बोलून दाखवली मंत्रिपदाची इच्छा. आपल्या विरोधात कट रचणाऱ्यांचे कॉल रेकॉर्डिंग्स माझ्याकडे आहेत. जयकुमार गोरेंचा दावा. तपास सुरू असल्यानं मी आता गप्प आहे, गोरेंचं स्पष्टीकरण. वनविभागातील दर्जाहीन जमिनीवर सौर पॅनल लावून सौर ऊर्जा निर्माण करणार. त्याद्वारे वनविभागाचं उत्पन्न वाढवण्याची योजना आखणार. वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती. रायगडच्या रोहा तालुक्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसणार. ठाकरेंच्या सेनेचे रोहा तालुका प्रमुख समीर शेडगेंचा पक्षाला रामराम. 13 एप्रिलला राष्ट्रवादी अजित पवार पक्षात ते प्रवेश करतील. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांच्यासह 300 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल. वाहतुकीस अडथळा निर्माण केल्यानं गुन्हा. मुंबईतील विक्रोळी येथे सिलेंडर दरवाढी विरोधात काल त्यांनी आंदोलन केलं होतं. बच्चू कडू आज कृषी मंत्री कोकाटेंच्या निवासस्थानावर मशाल आंदोलन करणार. कर्जमाफीच्या प्रश्नावरून कडू आणि प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत. किरीट सोमय्यांची छत्रपती संभाजीनगरच्या सिटी चौक पोलीस स्टेशन आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट. शहर आणि ग्रामीण भागात अनेक बांगलादेशी लोकांना बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप केलाय. कारवाई करण्याची देखील सोमय्यांची मागणी. मी मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतो. 5 वर्ष 288 आमदारांचं सभागृह चालवलंय. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचं मिश्किल वक्तव्य.
अमरावतीत नवनीत राणा यांनी हजारो महिलांसोबत हनुमान चालीसा पठण केलं। रविनगर परिसरातील संकट मोचन हनुमान मंदिरात चालीसा पठणाचा कार्यक्रम झाला। महिला आणि बालविकास विभागाच्या शासकीय मुलांचं निरीक्षण गृह आणि बालविकास गृह इमारतीचं पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन। यावेळी उशिराने काम होत असल्यानं राणे यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी देखील केली। आम्ही शांततापूर्ण चर्चेसाठी तयार आहोत, माओवाद्यांचं पत्राच्या माध्यमातून पोलिसांना आवाहन। मुंबईतील वॉटर टँकर संपाचा आज दुसरा दिवस। आजही काही प्रमाणात हाऊसिंग सोसायट्या तसंच बांधकाम विभागांना पाण्याचा फटका बसण्याची शक्यता। पावसाळ्यात मुंबईत पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून गाळ उपशाचं नियोजन, त्यानुसार कार्यपद्धतीत सुधारणा करावी। अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांचे आदेश। मालेगाव महापालिका आयुक्तांना ठेकेदाराकडून 10% कमिशनची ऑफर। भर बैठकीत ऑफर दिल्याचा व्हिडिओ माजी आमदार आसिफ शेख यांच्याकडून एक्सवर पोस्ट। आयुक्तांच्या बडतर्फीची मागणी केली। पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण, मुख्य आरोपी अभय कुरुंदकरसह 2 आरोपींना आज पनवेल न्यायालयात शिक्षा सुनावणार। कळंबच्या मनीषा बिडवे हत्या प्रकरणी आरोपींना न्यायालयीन कोठडी, अतिरिक्त पोलीस कोठडीची पोलिसांची मागणी अमान्य। जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर 2 गटात दगडफेक, 5 जखमी। दगडफेकीचं कारण अद्याप अस्पष्ट। जालन्यातील कदीम जालना पोलीस घटनास्थळी दाखल, तपास सुरू। नाशिकमधील सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी। वाढलेल्या गर्दीमुळे यंत्रणा कोलमडल्याचं देखील चित्र। प्रशासनाच्या शून्य कारभारामुळे भाविकांचे हाल। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर 12 एप्रिलला अवजड वाहनांना नो एंट्री। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दूषित पाण्याने मृत पावलेल्या मुलींच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। मृत मुलींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 लाखाची मदत जाहीर केली आहे। या मुलींचा दूषित पाण्याने मृत्यू झाल्याचा आरोप झाला होता। गडचिरोलीत राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे दाखवण्यासाठी कार्यकारी अभियंत्याला आमदार डॉक्टर मिलिंद नरोटेंनी दुचाकीवरून फिरवलं। दोन्ही राष्ट्रीय महामार्गांबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत। अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलेले 3 भिक्षुक मंगळवारी पळून गेले होते। त्यानंतर 24 तासांनी विसापूर बेगर होमकडून तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। पोलिसांनी तपास सुरू केला। पुण्यात एका बड्या उद्योगपतीला खंडणीसाठी थेट पाकिस्तानातून फोन, धमकी देत मागितली 5 कोटी रुपयांची खंडणी। व्हॉट्सअपवर अनेक व्हॉइस नोट्स पाठवत जीवे मारण्याची धमकी। नागपूरमध्ये पोलिसांची गुंडगिरी, विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या पोलीस हवालदाराचा व्हिडिओ काढल्यानं एका व्यक्तीला मारहाण केली। दात दुखत असल्यानं हेल्मेट घातलं नाही, हवालदाराचं अजब कारण। पुण्याजवळील वाघोलीत न्याती एलान सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावर गाड्यांची जीवघेणी रेस। सोसायटीतील नागरिकांनी हटकल्यानंतर चालकांकडून शिवीगाळ। पोलिसांनी दोन्ही गाड्या आणि चालकांना ताब्यात घेतले। छत्रपती संभाजीनगर धुळे रोडवरील हॉटेल ग्रँड सरोवरला मोठी आग। शिवसेना आमदार प्रदीप जयस्वाल यांचं हॉटेल, अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली आहे। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील जेऊर येथील पोस्ट ऑफिसला आग। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। महावीर जयंतीनिमित्त सुट्टी असल्यानं पोस्ट ऑफिसमध्ये कुणीही नव्हतं, कागदपत्र जळाल्याची माहिती।
सिंधुदुर्गच्या सावंतवाडीत खासगी रुग्णवाहिकेचा अपघात, रस्त्यात गाय आडवी आल्यानं अपघात झाल्याची माहिती. घटनेत रुग्ण महिलेसह अन्य 3 महिला जखमी. लातूरच्या रोहिणी भागात मेफेड्रोन ड्रग्जचा कारखाना DRI कडून उद्ध्वस्त. 5 आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी दिल्यानंतर उर्वरित 2 आरोपींना देखील 14 दिवसांची पोलीस कोठडी. अहिल्यानगर शहरातील जैन मंदिरातून देवीच्या गळ्यातील चोरीस गेलेलं मंगळसूत्र कोतवाली पोलिसांनी परत मिळवलंय. मंगळसूत्र चोरणाऱ्या सोमनाथ केदारे आणि प्रज्ञेश शिंदे यांना पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथून अटक केली. गोंदिया जिल्ह्यात अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई. 6 वाहनं जप्त करून गुन्हे दाखल. शहरातील चौरागडे चौकात जिल्हा प्रशासनाची कारवाई. मराठवाडा जिल्ह्यातील काही ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता. उष्ण रात्र असण्याची शक्यता. राज्यात सध्या उष्णतेची मोठी लाट. नागरिकांनी डोक्यावर टोपी घालावी तसंच भरपूर पाणीही प्यावं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नागरिकांना आवाहन. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा अंदाज. धाराशिवच्या उमरगा तालुक्यात गारपिटीचा तडाखा. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे फळबागा आणि आंब्यांचं मोठं नुकसान. गोंदियाच्या रेलटोली परिसरात वादळी वाऱ्याचा तडाखा. गुलमोहराचं झाड विद्युत खांबावर कोसळलं. परिसरातील विद्युत पुरवठा काही काळासाठी खंडित. भंडाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस. नागरिकांची तारांबळ. वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. हिंगोलीच्या वसमतमधील गिरगाव कुरुंदा भागात अवकाळी पाऊस. वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे केळीच्या बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. सातपुड्याच्या दुर्गम भागात भीषण पाणी टंचाई. हंडाभर पाण्यासाठी धडगाव तालुक्यातील बिलगाव हेंद्रापाडा परिसरातील आदिवासी महिलांचा धोकादायक प्रवास. उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशचं आराध्य दैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावरील मंदिराच्या गाभाऱ्याला फुलांची आकर्षक सजावट. पुढील 2 दिवस भाविकांच्या संख्येत अजून वाढ होण्याची शक्यता. पेण तालुक्यातील प्रसिद्ध वढाव गावची बहिरेदेवीची यात्रा सुरू. यात्रेसाठी महाराष्ट्रभरातून भाविक मोठ्या संख्येनं यात्रेत सहभागी. देव काठ्यांची स्पर्धा आणि काटेरी पेरकूट अंगावर मारून घेणाऱ्या भक्तांना पाहण्यासाठी हजारो नागरिकांची उपस्थिती. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध लेखक वक्ते प्राध्यापक मिलिंद जोशी यांची निवड. सुनीता राजे पवार प्रमुख कार्यवाह. कोषाध्यक्षपदी विनोद कुलकर्णी यांची निवड. दिल्लीत एअर इंडिया एक्सप्रेसच्या पायलटचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. श्रीनगर दिल्ली विमान उतरल्यानंतर पायलट विमानतळावर इतर औपचारिकता पूर्ण करत असताना हा मृत्यू झाला. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ही घटना आहे. बारा टक्के वाढीनंतर 10 एप्रिल रोजी अमेरिकन बाजारात 3% घसरण. डाउन जोन्स निर्देशांक 1036 अंकांनी घसरून 38,834 वर. MS धोनीकडे चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी. संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे बाहेर. संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांची माहिती. धोनीनं 2022 मध्ये CSKचं कर्णधारपद सोडलं होतं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.